चॅनल. सो मी सोनल आज तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक वरती व्हिडिओ घेऊन आली आहे आणि तो टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे. तर मी रिसेंटली Amazon वरने एक स्प्राउट मेकर ऑर्डर केलं होतं आणि त्याचबद्दल मी आज व्हिडिओ बनवला आहे. तर तो की रिव्ह्यू करणार आहे मी की खरंच ते स्प्राउट मेकर जे आहे तर ते युजफुल आहे की नाही आणि हे तुम्ही लाईव्ह बघू शकता. तर तुम्हाला आवडली प्रोसेस किंवा ते स्प्राउट्स कसे येत आहेत ते जर तुम्हाला आवडले तर तुम्ही हे तुमच्यासाठी यूज करू शकता किंवा ऑर्डर करू शकता. तर नॉर्मली आपण स्प्राउट्स जे बनवत होतो कडधान्यांमध्ये तर ते कापड यूज करत होतो. कापडामध्ये आपण रात्रभर ठेवायचो कडधान्य आणि त्याच्यानंतर त्याला जे स्प्राउट खूप छान येतात. पण कन्सर्न हा आहे की जेव्हा आपण ते स्प्राउट्स काढायला जातो तर ते तुटतात. ते पर्सनली मला बिलकुल नाही आवडत. मला अखंड न तुटलेले स्प्राउट्स आवडतात. सो त्यासाठी म्हटलं चला आपण एकदा स्प्राउट मेकर ऑर्डर करूया आणि बघूयात कसे आणि किती स्प्राउट्स येत आहेत ते. सो याची जी प्रोसेस आहे ती नियर बाय सेम आहे. हाफ प्रोसेस तर सेम आहे. जसे की आपल्याला कडधान्य जे आहेत ते व्यवस्थित धुवून 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे आणि स्प्राउट मेकरचं जे वर्क आहे ते त्याच्यानंतर स्टार्ट होणार आहे. सो चला आता आपण जे कडधान्य आहेत ते एकदा भिजवूया आणि त्यानंतर स्प्राउट मेकरला कामाला लावूया. चला. तर इथे मी एका कंटेनरमध्ये कच्चे मूग घेतलेले आहे किंवा मटकी. त्याच्यानंतर इथे हिरवे मूग घेतलेले आहेत आणि इथे घेतलेला आहे हरभरा. तर आता आपल्याला हे 4 ते 5 वेळेस व्यवस्थित वॉश करायचे आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये 5 ते 6 तास भिजत ठेवायचे आहेत. तर मी आता याला व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आणि आता पाण्यामध्ये मी याला 5 ते 6 तास ठेवणार आहे जेणेकरून ते व्यवस्थित भिजेल. तर 5 ते 6 तासानंतर आपण हे जे आहे ते पुन्हा एकदा व्यवस्थित धुवून आपण स्प्राउट मेकरमध्ये याला ट्रान्सफर करणार आहोत. सो 6 तास आता कंप्लीट झाले आहेत आपले कडधान्य भिजवून. तर बघूयात आपण कसे भिजले आहेत ते. सो तुम्ही बघू शकता मटकी जी आहे ती किती छान फुगली आहे. त्याचबरोबर हरभरा आणि आपले हिरवे मूग. तर आता यांना पुन्हा आपण एकदा धुवू स्वच्छ पाण्यामध्ये आणि आपलं मेन प्रोडक्ट जे आहे स्प्राउट मेकर्स तर त्यामध्ये आपण ट्रान्सफर करूयात. ओके. सो हे आहे स्प्राउट मेकर जे की मी Amazon वरनं ऑनलाईन ऑर्डर केलं होतं. तर ह्याच्यामध्ये 4 कंपार्टमेंट्स आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 कंपार्टमेंटवालं जे आहे ते पण तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा तुम्हाला जर 3 पाहिजे असेल तर 3 करू शकता, 4 पाहिजे असेल तर 4 करू शकता. तर ते तुमच्या मनावरती असेल. तर मी 4 कंपार्टमेंटवालं केलं आहे. तर हे ओपन केल्यावरती असं दिसतं. हे जे रेड नोझल्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे. हे आपल्याला कुठे हरवायचे नाही किंवा मिस करायचे नाही आहेत. तर हे असे कंपार्टमेंट्स आहेत तिथे. प्रत्येक कंपार्टमेंटला एक एक नोझल त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. हे जे लास्टवाला आहे त्याला नोझल नाही आहे कारण याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि हेच पाणी रात्रभर किंवा याला पण 5-6 तास स्प्राउट्स येईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. आणि हे पाणी हळूहळू याच्या मॉइश्चरने हे जे आपले कडधान्य आहेत तर त्यांना स्प्राउट्स यायला सुरुवात होते. तर चला आपण याच्यामध्ये पाणी फिलअप करूयात. सो मी आता याच्यामध्ये पाणी फिलअप केलं आहे लास्ट कंपार्टमेंट जे आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर हळूहळू एक एक कंपार्टमेंट आपल्याला त्याच्यावरती व्यवस्थित ठेवायचं आहे आणि प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये आपल्याला सेपरेट कडधान्य जे आहेत ते व्यवस्थित स्प्रेड करून ठेवायचे आहेत. ओके. सो मी आता हे तिन्ही कंपार्टमेंट सेपरेट कडधान्य ठेवून फिलअप केलेले आहेत. तर खाली आपण ठेवणार आहोत हरभरा किंवा असं काही नाही, तुम्ही कोणतेही कंपार्टमेंट कसेही सिक्वेन्सली लावू शकता. फक्त एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे, नोझल्स जे आहेत ते अपोजिट डायरेक्शनला आपल्याला अरेंज करायचे आहेत. तर फर्स्ट नोझल जे आहे त्याच्या अपोजिट साईडला मी हे सेकंड कंपार्टमेंट व्यवस्थित ठेवणार आहे आणि त्यानंतर सेकंडच्या अपोजिट थर्ड ठेवणार आहे. आणि मेक शुअर हे जे नोझल्स आहेत ते पॅक असले पाहिजे. सो हे असं अरेंज केल्यावरती आपल्याला हे लीड जे आहे ते त्याला लावायचं आहे. आणि आता ऍक्च्युअल स्प्राउट मेकरचं जे वर्किंग आहे ते सुरू होणार आहे. तर बघूयात तो त्याच्या वर्किंगमध्ये पास होतोय की नाही. जर खरंच छान स्प्राउट आले तर थम्स अप टू दिस प्रोडक्ट आणि जर नाही आले तर थम्स डाऊन. सो वी विल सी
तर आता मी ठेवलं आहे. आता अजून 5 ते 6 तास आपण याच्यामध्ये ठेवूयात आणि बघू काय प्रोग्रेस आहे स्प्राउट मेकरची. सो वेट अँड वॉच. ओके, सो आता स्प्राउट मेकरमध्ये आपण कडधान्य टाकून अंदाजे 7 ते 8 तास झालेले आहेत. तर बघूयात स्प्राउट मेकरने त्याचं काम जे आहे ते परफेक्ट केलं आहे की नाही. चला. सो चला आपण याला ओपन करूयात आता. कॅन यू सी दिस? किती छान स्प्राउट्स आले आहेत याला. खाली पण बघूयात. एकदम परफेक्ट, खूप छान स्प्राउट आले आहेत आणि मटकी एकदम फ्रेश आहे. कधी कधी आपण जेव्हा कापडमध्ये मटकी बांधतो ना तेव्हा ती काळी होते, पण इथे एकदम छान आहे. हरभऱ्याला स्प्राउट्स येणं थोडंसं बाकी आहे. ठीक आहे, याला आपण जरा वेळ ठेवू, आणखीन जास्त वेळ ठेवूयात. पण हे जे हिरवे मूग आहे आणि ही मटकी जी आहे ना, खूप छान स्प्राउट्स आलेत आणि एकमेकांना चिकटलेले पण नाही आहेत. बघा किती सेपरेट सेपरेट आहेत हे. आणि मटकी सुद्धा किती फ्रेश वाटते. आय एम कम्प्लिटली हॅपी विथ दिस रिझल्ट. आणि मी नक्कीच तुम्हाला सजेस्ट करेल की कापडमध्ये स्प्राउट्स मेक करण्यापेक्षा तुम्ही स्प्राउट्स मेकर घ्या. याने हायजीन पण खूप राहतं आणि त्यानंतर अखंड स्प्राउट्स आपल्याला भेटू शकतात, जेणे की तुटणार नाहीत. कापडमध्ये जेव्हा आपण काढायला जातो ना तेव्हा ते स्प्राउट्स तुटतात, तर त्याचं काही यूज होत नाही नंतर. पण हे जे आहेत खूप हेल्दी आहेत. असे अखंड स्प्राउट असलेले कडधान्य खाणं खूप हेल्दी असतं. सो ॲज पर एक्सपेक्टेशन्स स्प्राउट मेकरने त्याचं काम एकदम छान चोख केलेलं आहे. सो मी नक्कीच तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही पण स्प्राउट मेकर घ्या आणि आपलं लाईफ जे आहे ते स्प्राउट्स खाऊन एकदम हेल्दी करा. आणि आय थिंक वीकमधनं एकदा तरी आपण स्प्राउट्स जे आहेत ते खाल्लेच पाहिजे. सो आय एम कम्प्लिटली हॅपी विथ दिस रिझल्ट. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. तुमचे जे काही मला सजेशन्स असतील किंवा आणखीन काही चेंजेस हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. मी नक्कीच त्या फुलफिल करण्याचा पूर्ण ट्राय करेल. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.